एकदा एका शाळेतील गणिताचे खडूसकर सर हे नदीवर आंघोळीला गेले आणि चुकून तोल गेला आणि खोल डोहामध्ये पडले. त्यांना पोहायला येत नव्हतं. मग ते बुडू लागले. तिथं बंड्या बाजूला पोहत होता. मग त्यानं पाहिलं. त्याला आनंद वाटू लागला की हे आपल्याला खूप त्रास देतात, बुडत आहेत. पण पुन्हा नंतर त्यानं विचार केला की बिचाऱ्यांचा जीव जाईल, कशाला आपल्याला पोहता येते ना. म्हणून त्यानं प्रयत्न केला. त्यांच्या जवळ तो गेला आणि त्यानं त्या सरांना वाचवलं. हातानं धरून बाहेर काढलं. मग बाहेर आल्यानंतर थोडं शांत झाले आणि गुरुजी एवढे आनंदी झाले. बंड्याला म्हणाले, अरे सांग, तुझ्यासाठी मी काय करू? तू माझा जीव वाचवलास. मी तुझा अत्यंत आभारी आहे. तू जे म्हणशील ते मी करतो. काय करू तू? फक्त मला एवढं सांग. बंड्या म्हणाला, सर प्लीज फक्त वर्गामध्ये शाळेमध्ये कुणाला सांगू नका की मी तुम्हाला वाचवलं. नाहीतर पोरं याच नदीमध्ये आणून मला इथं बुडू बुडू पुन्हा मारतील, इतकं मारतील की मी त्याची कल्पनाच करू शकत नाही. भुजंगराव एक प्रामाणिक कारकून होते. त्यांना साहेबांनी सांगितलं होतं मी तुम्हाला पगार वाढ देणार, पण आणखी दिलीच नव्हती. मग काय केलं त्यांनी? एके दिवशी पगार घेतला आणि थोडा मोजून पाहिला तर त्याच्यामध्ये 25 रुपये जास्त आले होते. मग एवढे प्रामाणिक की त्यांनी गेले साहेबाकडे. त्यांना सांगितलं, साहेब 25 रुपये जास्त आले, हे काय परत घ्या. साहेब म्हणाले, अहो तुम्हाला आम्ही ही पगार वाढ दिलेली आहे. मग भुजंगराव म्हणले, मला तुम्ही म्हणलेच नाही, सांगितलंच नाही कोणी मला. कधीपासून दिली आहे मला ही वाढ? तर ते म्हणले, अहो 6 महिने झाले आता आम्ही तुम्हाला ही पगार वाढ दिली. दर महिन्याला आम्ही हे पैसे तुम्हाला जास्त देतो. अरे मला साली म्हणला, मला तर म्हणलीच नाही काही. ते साहेब म्हणले, काय म्हणलात? कुणाला म्हणलात? ते म्हणले, साहेब तुम्हाला नाही हो, मी माझ्या बायकोला हे करतोय की तुम्ही माझी पगार वाढ केली, कसलाही गाजावाजा न करता. तुम्हाला मला सुद्धा तुम्ही कळून नाही दिलं. पण तिला, माझ्या बायकोला घरी दरवेळेला मी पगार नेऊन देतो. तिला कळून सुद्धा तिनं वाढली पगार म्हणून कधीच गाजावाजा केला नाही, मला सांगितलंच नाही. एकदा 2 दारुडे दारू पूर्ण फुल पिल्यानंतर रेल्वेच्या रुळाच्या मधून चालत होते. खूप वेळ चालत होते. कधी रुळावरून चालायचे, कधी मध्ये चालायचे. एकमेकाला म्हणायचे, बघ माझा तोल जातोय का, तुझा तोल जातोय, मला जास्त चढलेलं नाही, तुला चढली, तुझं बॅलन्स राहत नाही, माझं बघ किती कंट्रोल आहे माझ्यावर. अशा एकमेकाला गप्पा मारायचे. आता वर पाहिले त्यांनी आणि आकाशात काहीतरी चमकत होतं. ते म्हणले, तू सांग रे, हे सूर्य आहे का चंद्र आहे? ते म्हणलं, अरे मी काय इथल्या गावचा आहे का, मी बाहेर गावून आलोय ना, तू सांग, तू इथला आहेस ना. बरं ठीक आहे. ते म्हणला, जाऊ दे, त्याच्यापासून काय आपलं बंधन आहे. मग पुन्हा काय म्हणलं ते? मग अरे इतका वेळ झाला मी आयुष्यामध्ये का नाही बघ इतका मोठा जिना पाहिलाच नाही. अरे चलून मला धाप लागली, मी दमून गेलोय नुसत्या पायऱ्या चढून. तर हा म्हणाला, आबे येड्या, दमायला काय झालं? काय या पायऱ्या काय इतक्या उंच आहेत का? थोड्या लहान तर पायऱ्या आहेत या, पण दमतच नाही माणूस याच्यावर. एका घड्याळाच्या कंपनीचा एजंट त्यानं दुकान टाकल्यानंतर आणि तो ही घड्याळ विकू लागला, सर्वांना सांगायचा. तो चांगल्या बऱ्या प्रकारे श्रीमंत पण झाला. मग उद्योजक म्हणून पण प्रसिद्ध होऊ लागला. मग त्याला विचारले लोकांनी, का तुमच्या ह्या श्रीमंतीचं काय रहस्य आहे? तुम्ही कशा प्रकारे शून्यातून सगळं हे निर्माण केलं आहे? तर ते म्हणाले की ही जी घड्याळ आहे त्या कंपनीची खूप चांगली आहेत, याच्यातून मी खूप प्रॉफिट कमावला. ते म्हणाले, समजून सांगा आम्हाला तुम्ही कसा प्रॉफिट कमावला ते. ते म्हणे, बघा याची किंमत प्रत्येकाची आहे 100 रुपये. मी विकत आणतो 100 रुपयाला आणि लोकांना विकतो पण मी 100 रुपयाला. अशा प्रकारे मी श्रीमंत झालो. आता लोक आश्चर्यात पडले, अहो तुम्ही आणता विकत 100 रुपयाला, लोकांना विकता 100 रुपयाला, तुम्हाला तरी 1 पण रुपया प्रॉफिट राहत नाही, फायदा राहत नाही, कसं काय तुम्ही श्रीमंत झालात? ते म्हणाले, विकत आणताना आणि विकताना नाही फायदा होत, पण घड्याळाची दुरुस्ती करायची जेव्हा वारंवार वेळ येते ना, तो खरा फायदा होतो आणि तो फायदा घेऊनच मी इतका श्रीमंत झालो. एकदा एक बऱ्या प्रकारे टक्कल असलेला माणूस हजामत करण्यासाठी कटिंग सलून मध्ये गेला. तर तिथं कटिंग सलून मध्ये न्हाव्याकडे गेल्यानंतर त्याने विचारलं, किती पैसे घेतात तुम्ही? तर ते म्हणला, बाबा मी एकदम अशा टक्कल असलेल्या माणसाचे पैसेच घेत नाही, मला कटिंग करण्याचे, म्हणजे हजामत करण्याचे पैसेच घेत नाही. ते म्हणला, फुकट करता? हो फुकट करतो म्हणला आम्ही. बरं, बसले त्यांनी. मग त्यांनी ते हळूहळू सगळे एक एक केस शोधून ते कट केले.
आणि सगळे संपल्यानंतर त्यांनी त्याला म्हणाला की आता 100 रुपये द्या. हे म्हणाले अरे तू तर म्हणाला होतास की मोफत फुकट करून देतो म्हणून, कटिंग करण्याचे तू म्हणालास मी पैसे नाही घेत. तो म्हणाला अहो मी आताही सांगतोय ना तुम्हाला, मी कटिंग करण्याचे नाही पैसे मागत तुम्हाला, पण केस तुमचे शोधण्याचे आणि शोधून एक एक ते मोजून ते कट करण्याचे, तो हा तुमचे मी 500 केस कट केलेले आहेत त्याचे पैसे मागतोय मी, 100 रुपये द्या म्हणून. एकदा एक प्रियकर आणि प्रियसी गार्डनमध्ये गेले, बागेमध्ये जाऊन तिथं बसले. बसल्यानंतर मग गप्पा सुरू झाल्या. आपली ओळख कशी झाली, आपलं प्रेम कसं झालं, मला तुझ्यात काय आवडलं, तुला माझ्यात काय आवडलं, आपण कसे प्रेमात पडलो, तेव्हापासून आपण किती आनंदी आहोत. मग तिनं म्हटली नुसतं असं करण्यापेक्षा अरे तू माझ्यासाठी काय काय करू शकतो ते नाही सांगितलं, मी तुझ्यासाठी काय काय करू शकते, मी तर तुझ्यासाठी जीव देऊ शकते, प्रियसी म्हणाली. मग त्यावर प्रियकर म्हणाला अगं मी तर तुझ्यासाठी जीवच काय नुसतं, पण तू जे म्हणशील ते आकाशातले चंद्र म्हणलीस, चंद्र तारे म्हणलीस, सगळं तोडून तुझ्यासाठी आणून देऊ शकतो. बरं ते असं म्हणाली. मग त्यानंतर काय झालं की प्रियकर खाली झोपला, हिनं त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली. झोपल्यानंतर ही थोडा वेळाने म्हणाली तुझं सगळं हे बोलणं वेगळं आहे, पण तुझं हृदय किती कठीण आहे रे, हे नुसतं टोचतंय. तो म्हणाला हे माझं हृदय नाही, ते जे टोचतंय ते आहे तंबाखूची पुडी आणि चुन्याची डब्बी माझ्या खिशात ठेवलेली.